गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टू ऑल. चला, आलेत का सगळे क्लासला? चला या पटापट. चला आता क्लास सुरू करतोय बेटा. बघा, आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये समसंबंध आज बघणार आहोत. हा नवीन टॉपिक आहे. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. काल आपण मिरर इमेज बघितल्या होत्या. त्याच्या आधी आपण वॉटर इमेज बघितल्या. वॉटर इमेज आणि मिरर इमेज मधला महत्त्वाचा डिफरन्स असा आहे की वॉटर इमेज मध्ये वरची बाजू खाली, खालची बाजू वर येते. ओके. आणि मिरर इमेज मध्ये मात्र डावीकडील बाजू उजवीकडे आणि उजवीकडील बाजू डावीकडे, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असं होतं. हे दोन मेन डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. परत त्याच्यामध्ये असा डिफरन्स आहे की त्याची जी साईन आहे, मिररची साईन साईडला असतं आणि जी वॉटर इमेज आहे त्याची साईन खाली असते. ओके. तर हे समजून घ्यायचं आणि मग ते क्वेश्चन सोडवायचे. आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे समसंबंध, म्हणजेच त्याला म्हणतात सिमिलर रिलेशनशिप किंवा अॅनालॉजी. ओके. अॅनालॉजी किंवा सिमिलर रिलेशनशिप असं याचं नाव आहे. या नावावरूनच तुमच्या असं लक्षात येतं, अतिशय सोपं नाव आहे की त्यावरूनच लक्षात येतं आपल्या की सारखं संबंध असणार आहे, सारखं रिलेशन असणार, सेम रिलेशन असणार. काय आहे मग ते बघूया आपण. दोन वेगवेगळ्या वस्तूंमध्ये वा बाबींमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध असणे शक्य असते. बघा, दोन गोष्टींमध्ये किंवा दोन बाबींमध्ये किंवा दोन वस्तूंमध्ये, हे दोन जर वस्तू असेल तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध असू शकतो. कसा? बघा, आता माझ्या हातात काय आहे? स्केल. ओके. माझ्या हातात काय आहे? स्केल. आणि दुसऱ्या हातात काय? माझ्या पेन. ओके. ह्या दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत, है ना. ही स्केल आहे आणि हा पेन आहे. ह्या दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत, पण यांच्या दोघांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध आहे. कोणता संबंध आहे सांगा? तर ह्या दोन्ही वस्तू लिहिण्यासाठी आपल्याला कामात पडतात. ओके. म्हणजे ह्या दोन्हींची मदत होते आपल्याला रायटिंगसाठी. ह्या दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत, दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, पण या दोघांमध्ये एक संबंध आहे. स्केलमध्ये आणि पेनामध्ये एक संबंध आहे, सारखा आहे. तो कोणता सारखा आहे? तर या दोन्ही गोष्टी आपल्याला लिहिण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी उपयोगाच्या आहेत. ओके. समजलं हे वाक्य तुम्हाला? देव त्या वस्तूबाबत असलेल्या ज्ञात माहितीच्या आधारे आपण त्यांच्यात अनेक वेगवेगळे संबंध लावू शकतो. म्हणजे आता ह्या ज्या वस्तू आहेत, या वस्तूचे जे आपल्याला माहिती आहे, या वस्तूंची माहिती आहे ना आपल्याला. आता कोणती माहिती आपल्याला? की आपण स्केलमुळे सरळ रेषा काढू शकतो, फिगर्स चांगल्या काढू शकतो, पेनामुळे आपण लिहू शकतो व्यवस्थित, छान डार्क दिसू शकतं. पेनामुळे तर आपले कितीतरी कामं होतात, आहे की. ज्या गोष्टी आपण बोलता येत नाही त्या लिहू पण शकतो, ज्यांना बोलता येत नाही ते पेनाने लिहून दाखवू शकतात, आहे की नाही. म्हणजे अशा याचे विविध उपयोग आहे वस्तूंचे. हे विविध उपयोग आपल्याला माहिती होतात किंवा त्यांच्या आधारे आपण त्यांच्यामध्ये वेगवेगळे संबंध लावू शकतो. या उपघटकातील प्रश्नांमध्ये 3 पदे दिलेली असतात. आता पद कशाला म्हणायचं? तर जे काही क्वेश्चन दिलेले असतात, जसे असे आपल्याला 4 फिगर असतात ना, त्यामध्ये 3 पद दिलेले असतात किंवा 3 ऑप्शन दिलेले असतात. ऑप्शन, पद म्हणजे ऑप्शन. तर 3 ऑप्शन दिलेले असतात, 3 ऑप्शन दिलेले असतात. आणि त्यातील हे जे 2 ऑप्शन आहे, या 2 ऑप्शन मध्ये एक काही संबंध आहे. ओके. या 2 ऑप्शन मध्ये एक सारखा संबंध असतो. त्यांच्या समोर असं एक चिन्ह दिलेलं असतं बघा, आणि ते तिसरं पद दिलं असतं. लक्षात घ्या बालमित्रांनो, अतिशय सोपा टॉपिक आहे हा. फुकटचे फ्री मार्क्स आहेत आपल्याला या टॉपिकचे. बघा, 4 पदांपैकी 3 पद दिलेले असतात. हे 2 जे पद आहे, या 2 पदांमध्ये जे रिलेशन असते किंवा जो संबंध असतो, तोच संबंध या समोरच्या पदांमध्ये असतो. मग हे तिसरं दिलेलं असतं, त्याचं चौथं आपल्याला शोधून काढायचं असतं. बघा, या उपघटकातील प्रश्नांमध्ये 3 पदे दिलेली असतात. पद म्हणजे ऑप्शन. यातील 2 पदांमध्ये, 2 ऑप्शन मध्ये काही संबंध आहे, हे त्यांच्यामध्ये असलेल्या या चिन्हाने, बघा हे असं चिन्ह असतं, दोन उभे डॉट असतात, या चिन्हाने दर्शविले असते. हा संबंध असणारे चौथे पद विद्यार्थ्यांनी शोधायचे असते.
म्हणजे आपल्याला ते शोधून काढायचं असतं चौथं पद कोणतं आहे, आपला योग्य पर्याय काय, म्हणजे तेच आपलं उत्तर असतं. यामध्ये 3 उपघटक आहेत. हा जो समसंबंध आहे या घटकामध्ये 3 उपघटक आहेत. ते कोणती, तर पहिला आहे शब्दसंग्रह, दुसरा आकृती आणि तिसरा संख्या. अशाच प्रकारे आपण आधीच्या पण युनिट मध्ये बघितलं की व्होकॅब्युलरी, फिगर्स अँड नंबर्स हे आपण आधीच्या पण ऑप्शन आपल्या युनिट मध्ये बघितलेलं आहे. बघा आता इथे पण तसंच आहे. इथे पण शब्दसंग्रह, आकृती आणि संख्या यांच्यामध्ये समसंबंध कसा आहे हे आपल्याला शोधून काढायचे आहे. ओके, there are various kinds of relationship between pairs of things. Okay, two pairs of object or things can have the same relationship with respect to color, shape, size, nature, meaning. म्हणजे बघा, कलर असू शकतो सारखा, शेप्स असू शकतात सारखे, साईज सारखी असू शकते, नेचर म्हणजे त्यांचा स्वभाव सारखा असू शकतो, किंवा मिनिंग म्हणजे त्यांचा अर्थ सुद्धा सारखा असू शकतो. या बाबतीत ते दोघांच्या मध्ये पेअर लावलेली असेल. In the question for testing the ability to find similar relationship, 3 term out of 4 are given. मी सांगितलं तुम्हाला की 4 पदांपैकी 3 पद दिलेले असते, म्हणजे 3 ऑप्शन असतात. We have to determine the relationship between 2 of them and find from the given alternatives of 4 term that will have the same relationship with the third. आपल्याला 2 पदांमध्ये जो संबंध असेल, जे रिलेशनशिप असेल, तेच त्या थर्ड आणि फोर्थ मधला शोधून काढायचा असतो. These questions are usually simple and easy to work out as will be seen from the solved question. हे खूपच सोपे असतात असं आहे. You may be given question or relationship between words, figures and number. बघा आता आपल्याला हा भाग आज पाहायचा आहे. हे चिन्ह लक्षात ठेवा. यामध्ये 3 ऑप्शन दिलेले असतात. पहिले 2 मध्ये जो रिलेशनशिप असते तेच 3-4 मध्ये असते आणि आपल्याला फोर्थ शोधून काढायचं असतं. एवढं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये सेम म्हणजे सिमिलर रिलेशनशिप कशामध्ये असू शकते, तर कलर मध्ये, शेप मध्ये, साईज मध्ये, नेचर मध्ये, मिनिंग मध्ये सिमिलर रिलेशनशिप असू शकते. त्यालाच एनालॉजी पण म्हणतात. ओके, चला बालमित्रांनो, आता आज आपण समसंबंध या युनिट मधला पहिला सब युनिट घेऊया, ज्याचं नाव आहे वर्ड्स किंवा शब्दसंग्रह. या बाबतीत आज आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, चला तर बालमित्रांनो, आता आपण शब्दसंग्रह समसंबंध मधला शब्द हे बघूया आपण. तर वर्ड्स सिमिलर रिलेशनशिप बघणार आहोत आपण. आता बघा, हा जो सब युनिट आहे आपला शब्दसंग्रह, यामध्ये याच्या प्रश्नामध्ये काय काय असते, तर 2 बाबी 2 शब्दांनी दर्शविलेल्या असतात. या 2 बाबींमध्ये रंग, रूप, आकार, चव, कार्य, क्रिया, रचना, स्थान, दर्जा, उपयोग, विशिष्ट क्रम वगैरे बाबत काही साम्य किंवा विसंगती असते. हे साम्य किंवा विसंगती शोधून तिसऱ्या शब्दाची अशाच प्रकारचे साम्य किंवा विसंगती असणारा शब्द पर्यायातून ओळखायचा असतो. बघा, यासाठी तुम्हाला काय काय माहित पाहिजे. हे क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला लँग्वेज माहित पाहिजे, हिस्ट्री माहित पाहिजे, पॉलिटिकल माहित पाहिजे, जिओग्राफी माहित पाहिजे, जनरल नॉलेज माहित पाहिजे. म्हणजे बाकीचे सगळे पुस्तक जे आहेत तुमचे, बाकीचे सगळे जे टेक्स्टबुक आहेत, या टेक्स्टबुकचा सुद्धा तुमचा अभ्यास चांगला पाहिजे या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी. कारण यामध्ये जे 2 वस्तू असतात त्यांच्यामध्ये कोणते कोणते साम्य असते, की कलर, रंग, रूप, आकार, चव, कार्य, क्रिया, रचना, स्थान, दर्जा, उपयोग, विशिष्ट प्रकारचे क्रम. अशा प्रकारे यांच्यामध्ये एक संबंध असतो, रिलेशनशिप असते, ते आपल्याला शोधून लिहायचे असते. यासाठी तुम्हाला जनरल नॉलेज असणं खूप आवश्यक आहे या टॉपिकचे क्वेश्चन सोडवण्यासाठी. बघा, आता पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये, म्हणजे पहिला आणि दुसरा ऑप्शन मध्ये विशिष्ट संबंध आहे, असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या म्हणजे थर्ड आणि फोर्थ ऑप्शन मध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा. मग आपल्याला हा संबंध रिलेशनशिप शोधायची आहे आणि फोर्थ ऑप्शन काय आहे फाइंड आउट करायचं आहे. ओके बेटा, चला बघा, आता सुरू करायचं. सगळ्यांनी अटेंटिव्ह राहायचं क्लासमध्ये, पटापट उत्तरं द्यायची. बघा इथे फर्स्ट बघा, शेळी, करडू,
वाघ आणि इथे आपल्याला ऑप्शन शोधून काढायचा. आता बघा, शेळी आणि करडू याच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे, याच्यामध्ये संबंध काय आहे. तर आता शेळी म्हणजे बकरी, शेळी म्हणजे बकरी आणि बकरीचं जे पिल्लू असते त्याला म्हणतात करडू. बकरीचं जे पिल्लू, बकरीला शेळी म्हणतात, शेळी म्हणजे बकरी, आपल्याकडे बकरी म्हणतात ना, काही लोक शेळी म्हणतात. तर शेळी जी आहे तिचं जे पिल्लू आहे त्याचं नाव आहे करडू. काय म्हणतात त्याला? करडू. म्हणजे शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात. मग इकडे दिलाय वाघ, मग वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? जर शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात तर वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? आपल्याला ते माहित असलं पाहिजे. आता ऑप्शन बघू आपण. इथे लिहिलंय पिल्लू. पिल्लू म्हणतो का आपण? नाही. पिल्लू आपण कोणत्या याला म्हणतो? पिल्लू मांजरीचं पिल्लू, कुत्र्याचं पिल्लू, कोणत्या याला पिल्लू म्हणतो आपण, आहे की नाही? बछडा. वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात. वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? बछडा. इथं दिलंय बघा पाडस. पाडस, हरिण माहितीये? हरिण, हरिण बघितलं का सगळ्यांनी? डिअर. तर ते हरिणाचं जे पिल्लू असते ना त्याला पाडस म्हणतात. आणि जे बच्चा, बच्चा कोणाला म्हणतात? माणसाचं जे पिल्लू आहे त्याला बच्चा म्हणतात. बच्चा आहे ना, ये किसका बच्चा है, तसंच आहे. कौन है यहाँ पे, कौन कौन है, किसके किसके बच्चे. तसंच याला जर शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात तर वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात. काय म्हणतात? बछडा. म्हणजे इथे कोणतं ऑप्शन असायला पाहिजे? ऑप्शन नंबर 2. चला आन्सर शीट मध्ये त्याला बबल करा सगळ्यांनी. ओके. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज बघा, कप, कान, सुई आणि आपल्याला शोधून काढायचं. आता बघा, कप जे आहे, कप, कप बघा, कपाला काय असतात? कान असते. कपाला एक कान असतं ना, आपण म्हणतो ना कान पकडते कपाचा, कप घेताना कान धर म्हणतो त्याचा, आहे की नाही? मग जसं कपाला कान असते तसं सुईला काय असते सांगा बरं. सांगा पटकन लिहून पाठवा चॅट मध्ये मला, सुईला काय असते सांगा पटापट. सुईला काय असते? डोळा असते का सुईला? सुईला तोंड असते का? सुईला दात असते का? काय असते सुईला? नाक असते. सुईला काय असते? नाक. कारण की सुईच्या नाकात आपण दोरा टाकतो, माहिती आहे ना तुम्हाला? दोरा घेते आई, म्हणते तिच्या नाकात टाक मध्ये सुईच्या. म्हणजे सुईला काय असते? नाक असते. जसं कपाला कान असतो तसं सुईला नाक असते. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे, जे आपण उत्तर पत्रिकेमध्ये गोल करत आहोत, त्याला घट्ट करत आहोत, आहे की नाही? पुढचा पहा क्वेश्चन. परिवलन दिवस, परिभ्रमण आता शोधून काढायचं. तर परिवलन कोणाचं? पृथ्वी. पृथ्वी परिवलन करते म्हणजे स्वतःच्या भोवती फिरते. पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरते, स्वतःच्या भोवती चक्कर मारते, प्रदक्षिणा मारते, त्याला परिवलन म्हणतात. बघा, हा जो क्वेश्चन आहे ना, हा आपला जिओग्राफी मध्ये, भूगोल मधला आहे की पृथ्वी परिवलन करते मग दिवस होतात. मग परिभ्रमण करते पृथ्वी तर काय तयार होतात? पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला, अशी फिरते ना स्वतःभोवती पृथ्वी, अशी फिरते स्वतःभोवती तर दिवस तयार होतात. आणि ती जेव्हा अशी सूर्याभोवती फिरते ना, अशी सूर्याभोवती, तेव्हा काय होते? तेव्हा बघा, तेव्हा वर्ष होतात. काय होतात? वर्ष होतात. म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस होतात, तर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे वर्ष तयार होतात. आणि म्हणून ऑप्शन नंबर जो पर्याय क्रमांक 4 आहे ते आपलं उत्तर आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते तर पूर्ण दिवस तयार होतो, म्हणजे दिवस आणि रात्र एकत्रच आला, त्यामुळे त्याला दिवस म्हणतो आपण पूर्ण. आणि परिभ्रमणामुळे एक वर्ष तयार होते. पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारली तिने की एक वर्ष झालं. आता बघा, पुढचा प्रश्न बघूया. बघा, साडी, येवला, चादर. बघा, आता साडी जी कुठली प्रसिद्ध आहे? येवल्याची. येवल्याची पैठणी. लक्षात ठेवा बालमित्रांनो, येवल्याची पैठणी प्रसिद्ध आहे. साडी येवला, नाशिक जवळ आहे येवला, महाराष्ट्रातच. साडी येवला. मग चादर बघा, तुमची आई किंवा आजी म्हणत असेल तुमची, सोलापुरी चादर घेणार आहे भाऊ, आणणार बा ती सोलापुरी चादर, आणलं तिथून उचलून, आहे की नाही? बघा, म्हणजे साडी येवल्याची तर चादर सोलापूरची. चादर कुठची? सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे. जशी साडी येवल्याची प्रसिद्ध आहे
तशी चादर सोलापूरची प्रसिद्ध आहे. बघा हा सुद्धा भूगोलाचा प्रश्न आहे. ओके, आता पहा पुढचा प्रश्न बघूया आपण. बैसाखी पंजाब, ओणम आपल्याला शोधून काढायचा आहे. आता बैसाखी हा जो सण आहे हा पंजाब मध्ये मनवतात. पंजाबमध्ये, महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण होळी करतो ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये होळी साजरी करतो, तेव्हाच पंजाबचे लोक तिकडे बैसाखी सण साजरा करतात, त्याला बैसाखी म्हणतात ते. आता तसाच हा ओणम सुद्धा सण आहे, बैसाखी सण आहे, ओणम आहे. बैसाखी पंजाबचा आहे, तसा ओणम कुठल्या राज्यामध्ये म्हणजे साजरा केला जातो, तर ते राज्य आहे केरळ राज्य. ओणम हा सण केरळ राज्यात साजरा केला जातो, म्हणून ऑप्शन नंबर 4 ला आपण उत्तर पत्रिकेमध्ये घट्ट करूया. ओके, समजले तुम्हाला हे? बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट आपण इंग्लिश मधले क्वेश्चन बघूया. इकडे बघा, सायंटिस्ट, एक्सपेरिमेंट, पोएट. बघा, जर सायंटिस्ट काय करतात तर ते एक्सपेरिमेंट करतात, मग पोएट काय करतात सांगा पटकन. ऑप्शन मध्ये लिहून पाठवा मला, तुम्ही सगळ्यांनी मला चॅट मध्ये लिहून पाठवा. या ऑप्शन पैकी काय करतात पोएट? सायंटिस्ट जर एक्सपेरिमेंट करतात तर पोएट काय करतात? आता बघा, आपण बघू मला कोणी कोणी उत्तर दिलं, कोणाकोणाची उत्तर बरोबर आहेत पाहू द्या मला. व्हेरी गुड, शाबास. बघा, सायंटिस्ट जर एक्सपेरिमेंट करत असतील तर पोएट हे काय करतात? पोएम्स लिहितात. काय करतात? पोएम्स लिहितात. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट. आता तुम्ही इथे स्टडी लिहू शकत नाही, बुक्स लिहू शकत नाही, कारण पोएट हे पोएम लिहितात जसे सायंटिस्ट एक्सपेरिमेंट करतात. ओके, समोरचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, रामायण, वाल्मिकी, महाभारत शोधून काढायचंय. म्हणजे रामायण कोणी लिहिलं आहे तर वाल्मिकीने लिहिलंय. बघा, तुम्हाला किती माहिती जनरल नॉलेज असणं आवश्यक आहे की रामायण हा आपला धार्मिक ग्रंथ आहे. जो धार्मिक ग्रंथ आहे रामायण, तो कोणी लिहिलाय? तर तो वाल्मिकी ऋषीने लिहिलाय. आणि भारत सुद्धा आपला धार्मिक ग्रंथ आहे, मग तो कोणी लिहिलाय? जर रामायण वाल्मिकीने लिहिलं तर महाभारत कोणी लिहिलं हे आपल्याला शोधून काढायचं आहे. खाली 4 ऑप्शन आहेत, कालिदास, व्यास, ज्ञानेश्वर, तुकाराम. चला पटापट उत्तर द्या. मी उत्तर सांगायच्या आधी बघा, रामायण जर वाल्मिकींनी लिहिलं तर महाभारत हे व्यासांनी लिहिलेलं आहे, आणि म्हणून आन्सर शीट मध्ये ऑप्शन नंबर 2 ला आपण बबलिंग करणार आहोत. थर्ड बघा, आता लेटर, वर्ड, सेंटेन्स शोधून काढायचं आहे. बघा, वर्ड कशापासून तयार झाला आहे? लेटर्स पासून. वर्ड कशापासून तयार झाला आहे? लेटर्स पासून. मग सेंटेन्स कशापासून तयार होतं? वर्ड्स पासून. सेंटेन्स कशापासून तयार होतं? वर्ड्स पासून. म्हणून मग आपलं ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. बघा, तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी कसे डिस्ट्रॅक्टर दिलेले असतात, कसे ऑप्शन दिलेले असतात की तुम्हाला असं वाटते हे पण ऑप्शन असू शकते बरोबर, हे पण ऑप्शन असू शकते बरोबर, पण आपल्याला मात्र एकदम राईट ऑप्शन शोधून काढायचं असतं. बघा, लेंथ, मिलीमीटर, टाइम शोधून काढायचं आहे. आता लेंथचं जे सर्वात स्मॉलेस्ट युनिट आहे ते आहे मिलीमीटर. लेंथचं सगळ्यात स्मॉलेस्ट जे युनिट आहे ते आहे मिलीमीटर. मग टाइमचं स्मॉलेस्ट युनिट काय आहे तर ते आहे सेकंद. ओके, टाइमचं स्मॉलेस्ट युनिट काय आहे? सेकंद. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट ऑप्शन. देन हनी, बीज, सिल्क. बघा, आता हनी कोण तयार करते तर बीज तयार करतात हनी. ओके, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हनी कोण तयार करते? बीज. मग सिल्क कोण तयार करते? सिल्क म्हणजे कापड आहे, पण सिल्क तयार कोण करते तर सिल्क तयार करतात वॉर्म्स. कोण तयार करतात? वॉर्म्स. आता हे खालच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सगळ्यांनी. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. बघा, फ्लावर्स, पेटल्स. फ्लावर, पेटल, मग बुक. सांगा पटापट, सांगा, लिहून पाठवा मला. ड्राफ्ट, पेजेस, पॅराग्राफ, लेसन. बघूया कोणाचं उत्तर बरोबर येतं, कोणाचं आन्सर बरोबर येतं. पटापट सांगा, पटापट उत्तर दे चॅट मध्ये. शाबास, व्हेरी गुड, वेल डन. फ्लावर्सला जसे पेटल्स असतात तसे बुक्सला काय असतात? पेजेस. बुकला काय असतात? पेजेस. अँड द राईट आन्सर इज पेजेस. व्हेरी गुड, वेल डन. छान उत्तर दिलीत तुम्ही. सो फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन सुरू आहे.
चला बालमित्रांनो, पुढचे प्रश्न आपण काही सोडवूया. बघा आता आता इथे तुम्हाला सर्व गोष्टीचं नॉलेज असणं आवश्यक आहे हे क्वेश्चन सोडवण्यासाठी. जसं बघा आता 28 फेब्रुवारी विज्ञान दिन म्हणजे सायन्स डे. सायन्स डे कधी असतो? 28 फेब्रुवारीला असतो सायन्स डे. मग 11 नोव्हेंबरला काय असतं? 11 नोव्हेंबरला काय असतं? 28 फेब्रुवारीला जर विज्ञान दिन असेल तर 11 नोव्हेंबरला काय असतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बालमित्रांनो. तर 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन असतो. काय असतो? शिक्षण दिन, एज्युकेशन डे. मौलाना अबुल कलाम जे आपले पहिले शिक्षण मंत्री होते जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, तर त्यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर आहे आणि म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. आता हा सद्भावना दिन म्हणजे काय? हा सद्भावना दिन म्हणजे ज्या दिवशी राजीव गांधी यांची हत्या झाली होती त्या दिवसाला सद्भावना दिन म्हणून ओळखला जातो. तो आहे 20 ऑगस्ट. आणि हा आहे बालदिन. बालदिन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस जो आपण 14 नोव्हेंबरला साजरा करतो त्याला बालदिन असे म्हणतात. बघा आता पुढचा क्वेश्चन बघा, म्हणजे इथे उत्तर काय आहे? शिक्षण दिन. ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर आहे. समोरचा क्वेश्चन काय आहे बघा, ज्ञानेश्वरी लीळाचरित्र म्हणजे ज्ञानेश्वरांनी काय लिहिलंय? ज्ञानेश्वरी लिहिलंय. ज्ञानेश्वरांनी काय लिहिलंय? ज्ञानेश्वरी. मग लीळाचरित्र कोणी लिहिले? बघा आता तुम्हाला सगळी माहिती असणं आवश्यक आहे. लीळाचरित्र कोणी लिहिले? तुकारामांनी लिहिली का? नाही, तुकारामांनी गाथा लिहिली. तुकारामांनी काय लिहिली? तुकारामाची गाथा प्रसिद्ध आहे, गाथा. एकनाथांचे भारुड आणि अभंग प्रसिद्ध आहेत. एकनाथांचे भारुड आणि अभंग प्रसिद्ध आहेत. तर चक्रधरांचं जे आहे ना ती आहे लीळाचरित्र. चक्रधरांनी लिहिलेलं आहे लीळाचरित्र. आणि नामदेवांनी श्लोक लिहिलेला आहे. नामदेवांनी काही पंजाबी भाषेत सुद्धा काही अभंग किंवा भजनं लिहून ठेवलेली आहेत. नामदेव म्हणजे नामदेवांचा जो पंजाबी लोकांचा जो हे आहे गुरु ग्रंथ साहेब ग्रंथ आहे त्यामध्ये नामदेवांचे अभंग किंवा श्लोक सुद्धा आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी लिहिली, लीळाचरित्र हे चक्रधरांनी लिहिलं आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. पर्याय क्रमांक 3 ला आपण उत्तर पत्रिकेमध्ये घट्ट करत आहोत. बघा आता रेडा रेकणे हत्ती म्हणजे रेडा आहे जो ओरडतो रेडा त्याच्या ओरडण्याला रेकणे म्हणतात रेड्याच्या. तर हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात? जसं आपण गायीच्या ओरडण्याला हंबरणे म्हणतो. गाय असते ना, गाय हंबरते, आपण काय म्हणतो? गाय ओरडली ती बाई हंबरत आहे गाय. तसं कुत्रा ओरडतो भुंकत आहे, भुंकते म्हणतो कुत्रा आहे ना. म्हणजे आपण प्रत्येकाच्या कावळ्याला काव काव करतो, चिमणी चिव चिव करते आहे की नाही. तसंच रेडा रेकणे रेड्याच्या आवाजाला आणि हत्तीच्या आवाजाला म्हणतात चित्कारणे. काय म्हणतात? चित्कारणे. आता बघ खिंकारणे हा घोडा खिंकारतो. खिंकारणे घोडा, घोड्याच्या खिंकारणे म्हणतात आवाजाला. गुरगुरणे ही मांजर गुरगुरते, वाघ गुरगुरतो, वाघ सिंह वाघ गुरगुरतात ते गुरगुरतात ते. आणि कुत्रा भुंकतो, कुत्रा काय करतो? भुंकतो. आणि हत्तीच्या ओरडण्याला म्हणतात चित्कारणे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा आपला योग्य पर्याय आहे जो उत्तर पत्रिकेत आपण घट्ट करत आहोत. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, टेलिफोन दूरध्वनी टीव्ही मग काय होणार? बघा आता तुम्ही मला उत्तर सांगा. चला याचं उत्तर सांगा. इथे काय ऑप्शन येणार आहे पटापट लिहून पाठवा चार्ट मध्ये. बघूया सगळ्यात आधी कोण उत्तर देतं बरोबर. चला पटापट बघू मला कोणी कोणी उत्तर दिली सांगू दे मला. टेलिफोन दूरध्वनी टीव्ही आपल्याला शोधून काढायचं आहे नेक्स्ट ऑप्शन. या दोघांमध्ये जे रिलेशन आहे तेच या दोघांमध्ये असणार आहे. बघू मला. चला व्हेरी गुड, शाबास. बघा टेलिफोनला मराठीमध्ये काय म्हणतात? दूरध्वनी म्हणतात. टेलिफोनला मराठीमध्ये काय म्हणतात? दूरध्वनी म्हणतात. आणि म्हणून टीव्हीला सुद्धा मराठीमध्ये काय म्हणतात? आकाशवाणी म्हणतात का? नाही. दूरवाणी म्हणतात का? नाही. टेलिव्हिजन इंग्लिश मध्ये म्हणतात, दूरचित्रवाणी असं म्हणतात. तुम्ही ते गाणं ऐकलंय का? दूरचित्रवाणी आमची दूरचित्रवाणी आहे ना. तुम्ही जर हिंदी किंवा मराठी लहान मुलांचे कार्यक्रम पाहत असाल ना तर ते टायटल लागते दूरचित्रवाणी आमची दूरचित्रवाणी. दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजन, टीव्हीला मराठीमध्ये दूरचित्रवाणी म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 आपला
उत्तराचा क्रमांक आहे, त्यामुळे आपण 3 ला घट्ट करत आहोत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघा बालमित्रांनो. दुसरा प्रश्न काय आहे? साप्ताहिक, आठवडा, दैनिक काय? आता बघ, साप्ताहिक म्हणजे साप्ताहिक जो आठवडा आहे त्याला साप्ताहिक म्हणतात. आठवड्याने जे पुस्तक निघते त्याला साप्ताहिक म्हणतात. आठवड्याने जे पुस्तक तयार होते आठवड्याभराने किंवा आठवड्याने निघते त्याला साप्ताहिक म्हणतात. आठवड्याभराने जे पुस्तक तयार होतं किंवा आठवड्याभराने जे पुस्तक येतं त्याला साप्ताहिक म्हणतात. मग दैनिक कोणाला म्हणतात? दैनिक म्हणजे काय बघा, दिवस, महिना, दशक, वर्ष. वर्षाला जे पुस्तक निघतं त्याला वार्षिक म्हणतात. महिन्याला जे पुस्तक निघतं त्याला मासिक म्हणतात. दशक म्हणजे 10 वर्षांनी निघत असेल ते. आता दैनिक म्हणजे दिवस. दैनिक म्हणजे दिवस म्हणजे रोजच्या दिवसातलं जे निघते त्याला दैनिक म्हणतात. आपण वर्तमानपत्र म्हणतो ना, वर्तमानपत्र रोज येते, फक्त एखाद्या दिवशी सुट्टी असते त्यांना, तसं ते रोज येते म्हणून त्याला दैनिक म्हणतात. वर्तमानपत्राला, न्यूजपेपरला दैनिक म्हणतात. वर्तमानपत्राला ते रोजचं निघते, रोजचं म्हणून त्याला दैनिक म्हणतात. सप्ताह म्हणजे तुम्ही पहा, काही काही पुरवण्या मात्र आठवड्याने येतात. बालमित्र असेल तर ते आठवड्याने येतात, त्याला साप्ताहिक म्हणतात. आणि जे रोज निघते त्याला दैनिक म्हणतात. दिवसा म्हणजे रोज दिवस आहे, याचं उत्तर आहे दिवस. ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1 म्हणून आपण उत्तर पत्रिकेमध्ये 1 ला घट्ट करूया. समजले बालमित्रांनो क्वेश्चन? तुम्हाला सोपं वाटत आहे? इझी आहे ना? त्यासाठी तुम्हाला थोडं छान जास्त दुसरी पण पुस्तकं चांगल्या रीतीने वाचावी लागतील. आता इकडची बघूया आपण, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा इथे बघा कसं दिलेलं आहे पद. इथे वर दिलेलं आहे 2 पद आणि इथे क्वेश्चन विचारलाय बघा. नोज, क्वेश्चन, इयर, हियर. कानानं आपण ऐकतो, नाकाने काय करतो? स्टिंग करतो, स्नीज करतो, नोज ब्रिडल की स्मेल. सोपं आहे. जर आपण कानाने ऐकतो तर आपण नाकाने काय करतो? स्मेल करतो. बघा, आपण जर कानाने ऐकतो तर नाकाने काय करतो? आपण नाकाने वास घेतो. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 आहे. ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट ऑप्शन. नेक्स्ट बघा, बँक, मनी, पोस्ट ऑफिस. बँकेत काय भेटते आपल्याला? मनी. मग पोस्ट ऑफिस मध्ये काय भेटते? पोस्ट बॉक्स भेटते की पोस्टमॅन भेटते की लेटर भेटतात की पोस्ट मास्टर भेटते? पटापट उत्तर सांगा. ऑप्शन लिहून पाठवा उत्तराचा. बँकेत जर मनी भेटतात तर पोस्ट ऑफिस मध्ये लेटर्स मिळतात आपल्याला. पोस्ट ऑफिस मध्ये काय मिळतात? लेटर्स मिळतात. बघा थर्ड क्वेश्चन बघूया पुढचा. टॅप, वॉटर, बल्ब. बघा टॅप, नळातून आपल्याला काय मिळतं? पाणी. बल्ब मधून काय मिळतं आपल्याला? वायर मिळतं, लाईट मिळतं, स्विच मिळते की इलेक्ट्रिसिटी मिळते? टॅप, वॉटर, बल्ब, लाईट. लाईट आपल्याला प्रकाश मिळतो. काय मिळते? प्रकाश मिळते. ओके. देन नेक्स्ट, नाईफ, कट, नीडल. बघा नाईफ जो आहे, चाकू. चाकूनी काय करतो आपण? कापतो, काही पण कट करतो. मग आपण नीडलनी काय करतो? बघा क्लोज, थ्रेड, स्यू आणि मशीन. त्याचा ऑप्शन काय राहणार आहे? उत्तर योग्य राईट ऑप्शन इज शिव. ओके, म्हणजे आपण शिवतो. स्काय, एरोप्लेन, सी, व्हॉट इज दॅट? स्काय मध्ये काय असतात? एरोप्लेन असतात. मग सी मध्ये काय असतात? कंपॉस, सीप, फिशरमॅन, फिश, हे सगळे असतात. पण योग्य उत्तर काय आहे? राईट ऑप्शन काय आहे आपलं? तर स्कायला जर एरोप्लेन असेल तर सी ला शिप. सी ला शिप म्हणजे शिप या ऑप्शनला आपण काय करणार आहोत? आन्सर शीट मध्ये बबल करणार आहोत. नेक्स्ट बघा, व्हेजिटेबल, किलोग्रॅम. व्हेजिटेबल, किलोग्रॅम. आणि मिल्क म्हणजे व्हेजिटेबल कशामध्ये मोजतात? तर व्हेजिटेबल किलोग्रॅम मध्ये मोजतात. तर मिल्क कशामध्ये मोजतात? मग मिल्क मिझर, लिटर, डेअरी, काऊ कशामध्ये मोजतात? ते लिटर मध्ये मोजतात. तुम्ही दूध लिटर मध्ये आणता ना, आणता की नाही? किती लिटर दूध आणू असं विचारता नाहीला. त्यामुळे व्हेजिटेबल हे किलोग्रॅम मध्ये मोजत असतील तर मिल्क हे कशामध्ये मोजतात? मग लिटर मध्ये मोजतात. बघा बालमित्रांनो सोपं आहे, मजा येत आहे. याच्यासाठी तुम्हाला इतर विषयांचा सुद्धा अभ्यास असणं जरुरीचं आहे. ओके. बघा बालमित्रांनो आणखी काही क्वेश्चन बघूयात आपण. बघा नागपूर संत्री. नागपूरची काय प्रसिद्ध आहे? संत्री प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे. मग सासवडचं काय प्रसिद्ध आहे? तर सासवडचे अंजीर प्रसिद्ध आहेत. अंजीर. बघा बालमित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही माहिती माहित पाहिजे तुम्हाला की कुठले फ्रुट्स कुठचे प्रसिद्ध आहेत.
नागपूरची संत्री तर सासवडचे अंजीर. बघा, इंडिया प्राईम मिनिस्टर, महाराष्ट्र. इंडियाचं म्हणजे मेन जे असतात ते प्राईम मिनिस्टर असतात. तर महाराष्ट्राचे कोण असतात? चीफ मिनिस्टर, गव्हर्नर, मुंबई आणि कमिशनर. सांगा काय असतात? इंडियाचे जसे प्राईम मिनिस्टर असतात तसे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर असतात. कोण असतात? चीफ मिनिस्टर. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. बघा आता, भाकऱ्या चढत, चाव्या म्हणजे भाकऱ्या एकावर एक ठेवल्या आपण तर त्याच्याशी चढत लागते आणि एकत्र चाव्या असल्या त्याला काय म्हणतात? मग कुलूप म्हणतात का नाही? त्याला म्हणतात जुडगा. काय म्हणतात त्याला? जुडगा. त्याला ढीग म्हणत नाही आपण. धान्याच्या त्याला किंवा कुठल्याही वस्तूचं जर असं खूप रचून ठेवलं त्याला ढीग म्हणतो. फळांचा ढीग, धान्याची रास. धान्य जर अशी ठेवली असते त्याला रास म्हणतात. भाकऱ्या जर एकावर एक ठेवल्या अशा त्याला चढत म्हणतात. आणि चाव्या जर खूप मोठ्या चाव्या अशा एकत्र असतील मग त्याला म्हणतात जुडगा. तुम्ही गुच्छा म्हटलं तर जुडगा म्हणतात त्याला. जुडगा हे उत्तर बरोबर आहे. नंतर पहा, सॉक्स, शूज, कप. सांगा पटकन. डिश, प्लेट, साउसर, प्लॅटर. पटकन उत्तर लिहून पाठवा चॅट मध्ये. सॉक्स, शूज, तर कपला काय होणार आहे? डिश होणार आहे, प्लेट होणार आहे, साउसर होणार आहे, का प्लॅटर होणार आहे? पटकन पटापट पटापट बघू मला कोणी कोणी उत्तर दिलं. चला बालमित्रांनो. ओके, पटापट. ओके, व्हेरी गुड. सॉक्स, शूज, कप, साउसर. जोडीच आहे यांची, है ना? यांची काय आहे? जोडी आहे. कप आणि साउसरची, सॉक्स आणि शूजची. म्हणून आन्सर शीट मध्ये थर्ड ऑप्शनला आपण बबल करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भाऊ, नाम, आम्ही. बघा आता भाऊ जे आहे ह्या लँग्वेजच्या ग्रामरचा प्रश्न आहे. भाऊ, नाम. भाऊ हे नाव आहे. भाऊ हे नाव आहे, तर मग आम्ही काय आहे? भाऊ जर नाम आहे तर आम्ही विशेषण आहे, क्रियापद आहे, सर्वनाम आहे, प्रत्यय आहे. तर आम्ही हे सर्वनाम आहे. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आम्ही हे सर्वनाम आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 ला आपण घट्ट करूया. ओके, डार्क करूया. आता 6, अँकल, अँकलेट, रिस्ट. अँकल, अँकलेट, रिस्ट. अँकल मध्ये आपण अँकलेट घालतो. मग रिस्ट मध्ये काय घालतो? नेकलेस घालतो का? नेकलेस कुठे घालतो? नेक मध्ये घालतो. बँगल, रिंग, एल्बो. रिंग कुठे घालतो? फिंगर मध्ये घालतो. म्हणजे रिस्टला बँगल पाहिजे. बँगल हे उत्तर आपलं बरोबर आहे आणि ते 2 नंबरला असल्यामुळे 2 नंबरच्या ऑप्शनला आपण बबलिंग करत आहोत. बघा बालमित्रांनो, मजा येते ना सॉल्व्ह करायला? खूप मजा येते. आता उरलेले सगळे सॉल्व्ह तुम्हालाच करायचे आहे. जेवढे काही प्रश्न आहेत पुस्तकामध्ये, बुक मध्ये, तेवढे सगळे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आणखी शोधून शोधून सॉल्व्ह करायचे आहे. कालचं होमवर्क तुम्ही केलं असेल सगळ्यांनी मला होमवर्क पाठवलेलं आहे माझ्या व्हॉट्सअपला. तर ज्यांनी पाठवलं त्यांचं चेक पण केलं आणि त्यांचं व्हेरी गुड, अभिनंदन. त्यांचं खूप मस्त छान करत आहात तुम्ही अभ्यास. जे मुलं मला छान होमवर्क पण करून पाठवतात त्या सगळ्यांचं अभिनंदन. आत्ता हे राहिलेलं आजचं जे जेवढे क्वेश्चन बाकी आहेत ते सगळे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि ते सगळे सॉल्व्ह करून मला पाठवायचे आहेत किंवा तुमच्या आईबाबांना दाखवा किंवा तुमच्या स्कूलच्या टीचरला दाखवा. काहीही करा पण होमवर्क करा, पूर्ण अभ्यास करा, म्हणजे ही कन्सेप्ट तुम्हाला पूर्ण समजेल. मग बालमित्रांनो, आता कशाची वेळ झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता आपली बाय बायची वेळ झाली आहे. बाय बाय.